पातोळी बनवण्यासाठी खास महत्त्वाच्या टिप्स 39 नक्की तुमच्या उपयोगी पडतील. 1. पातोळ्या करण्यासाठी नवीन तांदूळ वापरा. नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो. त्या पिठाची उकड छान बनते. 2. पातोळीच्या पिठासाठी आंबेमोहर, इंद्रायणी आणि बासुमती तांदूळ समप्रमाणात घ्यावे. एकट्या बासुमती तांदळापासून बनवलेल्या पातोळ्या कडक होतात किंवा नुसत्या आंबेमोहर तांदळात घरचा भाताचा तांदूळ एकत्र करावा. 3. तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्या. खूप चोळून धुवू नये, अन्यथा पिठाला आवश्यक असलेला चिकटपणा कमी होतो. 4. 15 ते 20 मिनिट तांदूळ निथळत ठेवा. नंतर घरात सावलीत सुती कापडावर तो वाळवून घ्यावा, पण उन्हात नाही. 5. तांदूळ पूर्ण वाळल्यावर तो बारीक दळून आणावा. मिक्सरला दळू नये. दळून आणल्यावर ते पीठ वापरण्याआधी मैद्याच्या बारीक चाळणीने चाळून मगच वापरावे. 6. पातोळीचे सारण करण्यासाठी ओला नारळ खवून घ्यावा. नारळ वापरण्याआधी तो चांगला आहे की नाही हे तपासण्यासाठी नारळाचे पाणी पिऊन बघावे, अन्यथा सारण बिघडू शकते. 7. खवलेला नारळ वाटीने मोजून घ्यावा आणि त्याच्या अर्धा गूळ घ्यावा. 8. गूळ खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करून ठेवावे आणि 15 मिनिट एकजीव होऊ द्यावे. 9. सारण करायला लोखंडी कढई वापरा, त्यामुळे सारणाला विशिष्ट खमंग चव येईल. 10. सारण साजूक तुपात करावे, आवडत असल्यास त्यात खसखस घालावी. 11. सारण कोरडे होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यावे. कढईत ओलावा दिसेनासा झाला म्हणजे सारण तयार झाले असे समजावे. 12. सारण ओलसर किंवा सैल वाटले तर त्यात 2 चमचे तांदळाची पिठी घालावी आणि सारण जास्त कोरडे वाटले तर 2 चमचे दूध घालावे आणि पुन्हा थोडेसे परतून घ्यावे. 13. सारण थोडे ओलसर वाटले तरी हरकत नाही, पातोळ्या उकडून झाल्यावर ते व्यवस्थित लागते. 14. सारण नीट शिजले गेले पाहिजे, नाहीतर पातोळ्या वाफवताना सारण मधील पाणी बाहेर येते. 15. सारण थंड झाल्यावरच त्यात वेलची, जायफळ पावडर घालावी. गरम असताना घातली असता त्याचा सुवास लागत नाही. 16. उकड काढण्यासाठी खोलगट आणि जाड बुडाचे भांडे वापरावे. 17. उकड काढण्यासाठी पिठाच्या दीडपट पाणी उकळून घ्यावे. पिठाचा चिकटपणा किती असेल याचा अंदाज सुरुवातीला येत नसेल तर उकळलेल्या पाण्यातून अर्धी वाटी पाणी बाजूला काढून ठेवा. पिठी घालून उकड काढताना पिठी कोरडी वाटल्यास ते अर्धी वाटी पाणी वापरावे. 18. नव्या तांदळाला चिकटपणा जास्त असल्याने पाणी मोजून मापून घ्यावे, तर जुन्या तांदळाचे पीठ असल्यास जास्त पाणी लागते. 19. उकड काढताना अर्धे पाणी आणि अर्धे दूध वापरले तर पातोळ्या पांढऱ्या शुभ्र होतात आणि उकडही मऊ राहते. 20. उकड काढताना तूप टाकावे, त्यामुळे पातोळ्यांना छान लकाकी येते आणि पातोळी बनवताना ज्यावेळेला उकड पानावर लावत असताना उकड हाताला चिटकत नाही. मात्र तूपही प्रमाणात टाकावे, नाहीतर तूप जास्त झाल्याने पातोळी थंड झाल्यावर ती वातड होते आणि तूप कमी झाले तर वाफून झाल्यावर चिकट होतात. उदाहरणार्थ 1 वाटी पिठीला अर्धा चमचा तूप उकड करताना घालावे. 21. उकड काढताना चवीनुसार मीठ आणि चिमूटभर पिठी साखर घालावी, यामुळे देखील छान चव येते. 22. दूध पाणी उकळल्यावर त्यात तांदळाची पिठी घालावी. पातोळ्यांसाठी उकड मऊ होणे गरजेचे असते. उकड कोरडी वाटत असल्यास गरम पाण्याचा हबका मारावा आणि मिश्रण एकत्र केल्यावर 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून दणदणीत वाफ द्यावी. 23. वाफ काढून झाल्यावर उकड एका परातीत काढून घ्यावी. नंतर एका वाटीच्या साह्याने पिठाच्या गुठळ्या मोडून घ्याव्यात. त्यात एकही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यावी. 24. गुठळ्या मोडून झाल्यावर गरम पीठ मळण्यासाठी गार पाण्यात हात लावून पीठ मळावे, जेणेकरून चटका लागणार नाही आणि उकड मऊ लुसलुशीत मळता येईल. 25. उकड थोडी थंड झाल्यावर परातीत काढून ती मऊसूत होईपर्यंत मळून घ्या. उकड जास्त सैल किंवा घट्ट राहणार नाही याची काळजी घ्या. 26. उकड तयार झाली की नाही हे ओळखण्यासाठी एक गोळा तयार करून घ्यावा आणि त्याला बाजूने दाबून बघावे. त्या गोळ्याला भेगा पडत नसेल तर उकड व्यवस्थित तयार झाली असे समजावे. 27. पातोळ्या लगेच बनवणार नसाल तर उकड ओल्या कपड्याने किंवा भांड्याने झाकून ठेवावी. 28. पातोळ्या करताना जेवढ्या पातोळ्या करणार तेवढीच उकड घ्यावी, बाकीची पुन्हा झाकून ठेवावी. घेतलेले पीठही पुन्हा मळून घ्यावे. 29. उकडीचा लांबट गोळा करावा आणि तो हळदीच्या पानावर पसरवावा.
त्यानंतर त्या रोलच्या मधोमध लांब सडक पद्धतीने संपूर्ण पातोळीवर सारण भरावे, जेणेकरून प्रत्येक घासाला सारणाची चव मिळेल. 30. जर तुमच्याकडे हळदीची पानं नसतील तर मळलेली उकड घेऊन छोटे छोटे गोळे बनवा. प्रत्येक गोळ्याला पातळ लाटून पातोळ्या तयार करा. लाटताना पारी फाटणार नाही याची काळजी घ्या. 31. जशी तुम्ही पुरी लाटता तशाच पद्धतीने पातोळीची पारी लाटून घ्यायची आहे. त्यानंतर पारीमध्ये सारण भरावे आणि करंजी भरतो तशाच पद्धतीने ती बंद करावे. पारीच्या तोंडाला दोन्ही बाजूंनी पाण्याने चिटकून बंद करावे, जेणेकरून सारण आतून बाहेर येणार नाही. 32. पारीत सारण भरताना प्रमाणात भरावे, कमीही नाही व जास्तही नाही, तर बेताने भरावे. 33. पातोळ्या वाफवण्यासाठी चाळण किंवा इडली पात्र वापरावे, मात्र मोठे छिद्र असलेली चाळण वापरू नये. 34. पातोळी वाफवताना हळदीचे किंवा केळीचे पान वापरावे, जेणेकरून पातोळीला चांगला वास किंवा चव येते. पातोळी वाफवण्यापूर्वी पानाला तुपाचा हात लावावा, म्हणजे पातोळी पानाला चिटकणार नाही. पातोळ्या हळदीच्या पानात करत असल्यास तूप लावण्याची आवश्यकता नाही. 35. पातोळ्या वाफवायला ठेवताना एकमेकांना चिकटणार नाही अशा बेताने ठेवाव्यात. पातोळ्या बनवून ठेवलेल्या कोरड्या पडल्या असतील तर त्या पाण्यात बुडवून मग वाफवायला ठेवाव्यात, म्हणजे पातोळीला तडा जाणार नाही. 36. पातोळी वाफवण्याचे पाणी उकळल्यावरच त्यामध्ये पातोळीची चाळण वाफवायला ठेवावी. 37. 15 मिनिटात पातोळ्या छान शिजतात. ते तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी पातोळीला ओला हात लावून बघावा. पातोळी हाताला चिकट लागली नाही तर ती तयार झाली असे समजावे आणि या वेळेला पातोळीला विशिष्ट प्रकारची लकाकी येते. त्यावेळेला समजावे की पातोळी पूर्णपणे शिजली आहे. 38. जर पातोळी हळदीच्या पानातील असेल तर पातोळीवरील हळदीचे पान पिवळे झाल्यावर ती पातोळी शिजली असे समजावे. 39. पातोळ्या तयार झाल्यावर चाळण बाहेर काढून नंतर हाताला पाणी लावून एक एक पातोळी बाहेर काढावी. गरम पातोळी झाकून ठेवू नये, तर वाफ मोडल्यावर ती झाकून ठेवावी, नाहीतर पातोळीतील गूळ वितळून त्याचा पाक बाहेर येतो. वरील दिलेल्या टिप्स तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.